तिला वाचव, तिला वाचव. मनस्विनी मावशी. नमस्कार मित्रांनो, आज 15 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ही जी मनस्विनी आहे ती आता घरात शिरते. या सगळ्यांमध्ये हर्षदा तिचा साथ देते. इतकंच नाही मित्रांनो, तर ही जी मनस्विनी आहे ही तिच्या बहिणीला डोंगर दऱ्याच्या ठिकाणावर नेते आणि तिथे तिला बांधून ठेवते. त्याचबरोबर तेजस्विनी बरोबर चान्स बघून सखी आणि कान्हाला इन्फॉर्म सुद्धा करणार आहे. आजच्या भागात सखी आणि कान्हाची केमिस्ट्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. बाहेर फिरायला सखी आणि कान्हा आता जेव्हा निघाले असतात, दोघेही कारमध्ये असतात आणि सखी काय करते, तिचा फोन घेते आणि सगळं व्लॉग करत असते. व्लॉग बनवत असताना ती तिच्या कॅमेरामध्ये बघते आणि म्हणते, हॅलो, आज मला कान्हा महाडिक फिरायला नेणार आहे. आणि तेही विकेंड नसताना ऑफिसची सगळी कामं सोडून त्यांनी बायकोला भेटायचं ठरवलंय आणि त्यासाठी मिस्टर कान्हा महाडिक यांना फ्लाइंग किस असं म्हणत सखी कान्हाला फ्लाइंग किस सुद्धा देते. पुढे आता सखी कॅमेऱ्याकडे बघतच म्हणते, पुढे मला कान्हा महाडिक असं सुद्धा म्हणाले होते की ते मला काहीतरी स्पेशल सांगणार आहे. तर मग आता त्यांच्याचकडनं ऐकूया की नक्की काय स्पेशल मला सांगणार आहे. असं म्हणून सखी आता कॅमेरा कान्हाकडे फिरवते आणि ती काय करते, फोनचा जो कॅमेरा असतो तो कान्हाच्या जवळ जवळ नेते एकदम आणि म्हणते, बोला. त्यावर आता कान्हा म्हणतो, तुम्ही काय करताय हे? सखी मॅडम, मी गाडी चालवतोय ना, फोकस जाईल, आपला ऍक्सिडेंट होईल. त्यानंतर आता सखी गप्प बसते आणि तिचा कॅमेरा मागे घेते. ती कान्हाकडे बघते आणि मनात म्हणते, ऍक्सिडेंट तर केव्हाच झालाय, पण हे तुला कधी कळणार? आणि तू पण ना माझ्यावर फोकस करायचं सोडून समोर फोकस करतोय, असं सगळं सखी मनात म्हणते. पुढे आता तरी सखी बडबड करायची थांबत नाही आणि कान्हाला म्हणते, अजून मला काय वाटतं माहितीये का कान्हा? तर आता कान्हा सखीला म्हणतो, तोंड बंद ठेवा. त्यानंतर सखीचा पडलेला चेहरा बघून कान्हा सखीला म्हणतो, बरं गाणे लावा, बरं वाटेल. तर सखीच लगेच आता गाणं ऑन करते. आणि मित्रांनो, हे गाणं कोणतं असतं माहितीये का? जपून जपून जा रे पुढे धोका आहे. पण हे गाणं ऐकून सखी तर मस्त त्यावर अशी डान्स करत असते, खूपच एक्साइटेड असते ती. पण कान्हाच्या मनात काहीतरी सुरू असतं. पुढे तो त्यावर बोलणार सुद्धा आहे सखीला. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. भांडेवाली बनून ही मनस्विनी आता दारात आली आहे. तिला बघून आता तेजस्विनी खूपच घाबरते आणि ती हर्षदाला आवाज देते. पण ही हर्षदा काही समोर येत नाही आणि ती मुद्दामच समोर येत नाही. तर काय होतं, तेजस्विनी आता दार बंद करण्याचा प्रयत्न करते. तर ही मनस्विनी बाहेरून जोरात दार ढकलते आणि त्यानंतर ती आतमध्ये शिरते. तेजस्विनी खूपच घाबरते आता, कारण घरात ती फक्त एकटीच असते. आणि आता फायनली हर्षदा बाहेर आली असते, धावतच ती अशी बाहेर येते. तर बघा मित्रांनो, आता तेजस्विनी हर्षदाला म्हणते, हर्षदा तू एक काम कर, पटकन सखी आणि कान्हाला फोन कर, ही मनस्विनी आपल्या घरात शिरतीये, लगेच फोन कर. तर मित्रांनो, ही जी हर्षदा आहे ना, ती अशी स्माइल करते तेजस्विनीकडे बघत आणि नाही असं म्हणते. आता तेजस्विनीला खूप बिटर झाल्यासारखं वाटतं, खूपच धक्का बसतो तिला. त्यानंतर ही हर्षदा मनस्विनीकडे बघते आणि मनस्विनी गाणं म्हणते, सख्या रे घायाळ मीवालं, आणि खूपच बेसुरती गाणं म्हणत असते, असं वाटतंय काच म्हणतेय. तर असो. त्यानंतर ही मनस्विनी खूपच हसते, कारण तिच्या प्लॅन नुसार सगळं झालेलं असतं. तेजस्विनी पुन्हा एकदा दार बंद करण्याचा प्रयत्न करते, पण या मनस्विनीने आपले दोन्ही हात आधीच दारावर ठेवले असतात आणि त्यानंतर ती आतमध्ये शिरते, तेच बेसुरं गाणं म्हणत तिच्या आवाजात. आणि ही जी मनस्विनी ही समोर समोर चालते आणि तेजस्विनी अशी मागे मागे पाऊल टाकते आणि ती खूपच घाबरत असते. खरंच मित्रांनो, असं सायकोसारखं कोणी वागलं तर कोणालाही भीती वाटेल. या मनस्विनीचं कॅरेक्टर सुद्धा कमालच आहे. इथे आता काय होतं, ही हर्षदा तेजस्विनीला पकडून ठेवते, ती कुठे पडाली नाही पाहिजे त्यामुळे. आणि त्यानंतर ही मनस्विनी तेजस्विनीला अशी पकडते आणि हर्षदाला ऑर्डर देते की दार बंद कर म्हणून. हर्षदा तसंच करते. तर मित्रांनो, हर्षदा हे सगळं स्माइल करत बघत असते. या क्षणी हर्षदाचा खूपच राग येत असतो. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाला म्हणत असते, कान्हा काय करतोयस तू? कान्हा म्हणतो, मी काय करतोय? तर त्यावर आता सखी कान्हाला म्हणते, किती वेळची मी म्हणते तुला, गाडी थांबव, गाडी थांबव. अरे किती सुंदर दिसतंय बाहेर सगळं, आपण गाडी थांबूया आणि फोटोज काढूया छान. त्यावर आता कान्हा म्हणतो, ऊन बघितलं का? पुढे आता कान्हा सखीला म्हणतो, रापाल या उन्हात जर बाहेर पडला तर. तर मित्रांनो, या शब्दाचा अर्थ तर मला नाही माहिती, तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आपली मराठी भाषा सुद्धा खूपच सुंदर आहे आणि डायव्हर्सिफाईड आहे. तर मित्रांनो, कुठे कुठे पोळीला चपाती म्हणतात आणि असे बरेच शब्द आहे. त्याने असं तर होत नाही ना की समोरच्याला मराठी नीट बोलता येत नाही, फक्त गरज समजून घेण्याची असते. कधी कधी अशा कमेंट्स येतात तर वाईट वाटतं. असो, पण तुम्ही सगळे बाकीचे लोक इतकं प्रेम देतात, समजून घेतात मला, त्याबद्दल खरंच थँक्यू. तर मित्रांनो, माफ करा, थोडं ऑफ ट्रॅक गेले होते. तर आता आपण काय होतं, कान्हा आता सखीला म्हणतो, कुठेतरी सावली बघतो आणि थांबवतो गाडी. सखी आता कान्हावर थोडी चिडतेच आणि म्हणते, हो का, गेली 15 मिनिटं हेच ऐकतेय मी.
सावली बघतो गाडी थांबवतो, सावली बघतो गाडी थांबवतो, पण नाहीच थांबवली. आता काय मला चंद्रावर नेणार आहेस का? त्यावर कान्हा काही बोलणार तर गाडी एकदम असा विचित्र आवाज करायला लागते आणि एकदम गाडी बंद पडते आणि पूर्ण रोड हा सुनसान असतो. तर आता काय होतं, सखी खुशच होते आणि म्हणते, वा तू माझं ऐकून गाडी थांबवलीस. त्यावर आता कान्हा म्हणतो, तुमचं ऐकून नाही थांबवली गाडी, गाडीत काहीतरी बिघाड झालाय, बघतो जरा जाऊन. असं म्हणत कान्हा आता काय झालंय गाडीमध्ये प्रॉब्लेम तो चेक करू लागतो आणि सखी सुद्धा आता गाडीच्या बाहेर येते. ती गाडीच्या खाली उतरते आणि ती कान्हा जवळ येते. पण सखीचं इकडे आता वेगळं सुरू असतं. सखी इकडे तिकडे बघतोय आणि म्हणते, वाह काय कमाल आहे. ती लगेच आता कान्हा जवळ जाते आणि त्याला म्हणते, कान्हा माझे 1-2 फोटोज काढ ना. आता कान्हा चिडतो सखीवर आणि म्हणतो, इथे काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय, कळतंय का तुम्हाला? ते गाडी बंद पडली आहे, मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही मला मदत करायची सोडून फोटो काढ असं कसं म्हणू शकता? सखी आता कान्हाला म्हणते, तू इतकी चिडचिड का करतोयस? तर कान्हा म्हणतो, मग काय करू? अनप्लॅन्ड म्हणे, अनप्लॅन्ड. बघितलं ना, जेव्हा आपण काही ठरवत नाही, प्लॅन करत नाही, प्रॉब्लेम सुद्धा न ठरवताच येतात. सखी आता कान्हाला म्हणते, नाही तुझा गैरसमज होतोय, तुझा दृष्टिकोनच चुकतोय. अरे तू माझ्या पीओव्हीने बघ ना, मग तुला कळेल की हे सगळं किती फिल्मी आहे ते. मित्रांनो, पीओव्ही म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यूच असतो, म्हणजे दृष्टिकोनच असतो. तर असं आता इथे कान्हा म्हणतो, काय हे सगळं फिल्मी आहे? सखी म्हणते, हो. अरे ते टीव्ही सिरियल मध्ये नाही का दाखवत, अगदी तसं. हिरो हिरोईन बाहेर फिरायला शहरापासून असे दूर जातात, असं म्हणत सखी दुसऱ्या दिशेने चालत जात असते. तर कान्हा सखीला म्हणतो, जास्त दूर जाऊ नका, तिकडे दरी आहे, या इकडे. आता सखी परत मागे वळते आणि कान्हा जवळ जाते. ती आता कान्हाला म्हणते, अरे तू पुढचं ऐक ना. कान्हा म्हणतो, बोला बोला. पुढे आता सखी म्हणते, मग ते दोघं छान फिरायला जातात, मग त्यांची गाडी बंद पडते, ते दोघेही सुनसान जागी अडकतात. मग तिकडे त्यांना की नाही एक गावकरी भेटतो, तो मनाने चांगला असतो. हा, कान्हा नीट ऐकत असतो सगळं. आणि बघा मित्रांनो, पुढे काय होतं. पुढे आता सखी म्हणते, तो गावकरी त्यांना त्यांच्या झोपडीत घेऊन जातो आणि मग तिथे गेल्यावर त्यांना गावकऱ्याची बायको भेटते. सखी खूप एक्साइटेड असते आणि खूप एक्साइटमेंटने ती सगळं सांगत असते कान्हाला. पुढे सखी म्हणते, मग त्यांच्याकडचे कपडे ती त्या दोघांना घालायला देते. पुढे सखी म्हणते, हिरोला काय ते बंडी काहीतरी, आणि त्यानंतर हिरोईनला छान असं साडीचं लुगडं. आता सखी खूपच खुश असते, तिला सगळं अनुभवायचं असते हे. त्यावर आता कान्हा म्हणतो, अच्छा. मग हिरोईन चुलीवर भाकऱ्या थापते, मग त्या दोघांना एकमेकांना भरवण्याचा आग्रह केला जातो. सखी त्यावर म्हणते, अरे हो, तुला कसं माहिती? मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल, समजलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा हा. तर आता काय होतं, कान्हा म्हणतो सखीला, लग्नानंतर होईलच प्रेम, फार जास्त बघताय वाटतं तुम्ही. सखी आता ब्लश करते. पुढे कान्हा म्हणतो, तुम्ही काय स्वतःला काव्य आणि मला काय पाठ समजता का? तर मित्रांनो, डायरेक्टर खूपच एक्सपेरिमेंट्स करत असतो या सिरियल मध्ये इंटरलिंक करून, चांगलं आहे असं. तर आता काय होतं, कान्हा सखीला म्हणतो, इथे मला स्वतः चुलीवर बसवल्यासारखं वाटतंय. मित्रांनो, काव्यार्थ फॅन्सनी म्हणजे काव्य आणि पारच्या फॅन्सनी कमेंट मध्ये आपली हजेरी लावा हा, अटेंडन्स पाहिजेत असं. आता इथे काय होतं, गाडीतून धूर सुद्धा निघत असतो यांच्या. तर कान्हा म्हणतो, इथे परिस्थिती काय आहे बघा ना, गाडीतनं धूर निघतोय आणि जवळपास गॅरेज असेल असं सुद्धा वाटत नाहीये मला. पुढे कान्हा म्हणतो सखीला, मी एक काम करतो, मी कॅब बुक करतो. सखी म्हणते, कान्हा नको ना. कान्हा म्हणतो, सिरियसली कॅब बुक नको करायला? पुढे आता कान्हा थोडा सिरियस होतो आणि सखीला म्हणतो, सखी मॅडम तुम्हाला कसं सांगू, मला ना अशा वाईब्स येत आहेत. मग अशी गाडीमध्ये गाणं सुद्धा कुठलं लागलं होतं, जपून जा रे, पुढे धोका आहे, आणि आता गाडी पण मध्ये बंद पडली आहे. मला असं वाटतंय ना की देव आपल्याला काहीतरी सिग्नल देतोय, तुम्ही माझं ऐका, आपण घरी जाऊयात. पण आता सखी काहीच ऐकत नाही कान्हाचं आणि ती क्यूटचं असं फेस बनवते की ती चिडली आहे म्हणून. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे मस्त तिच्या खुर्चीवर बसली असते, एक पाय वर करून, आणि ती पान वगैरे खात असते. त्यानंतर ती तिच्या हाती इंजेक्शन घेते आणि त्यामध्ये ते औषध टाकत असते गुंगीचं. आणि मित्रांनो, हर्षदाने तेजस्विनीला घट्ट पकडून ठेवलं असतं. तेजस्विनी बिचारी म्हणते, हर्षदा सोड ना मला, पण हर्षदा काहीच ऐकत नाही. तेजस्विनी मनस्विनी समोर खूप गयावया करते आणि म्हणते, नको ना असं करूस मनस्विनी, अगं हवं तर मी पाया पडते तुझ्या, इतक्या वर्षांनी माझ्या कुटुंबियांना भेटले ग मी, हे सुख हिरावून घेऊ नकोस ग, अगं फक्त एकच दिवस झालाय. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, मग तो एक सुखाचा दिवस तोच कायमचा लक्षात ठेव. आणि काय ग, मी या घराबाहेर पडले आणि तू लगेच माझा फोटो काढलास. त्यानंतर ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, आणि ताई जर तू माझा फोटो जरी काढलास ना तरी त्या फोटो मधली सरकार इथेच राहणार काय. त्यानंतर ही मनस्विनी म्हणते, चला तर आता खूप बडबड झाली आहे. त्यानंतर ही मनस्विनी तेजस्विनीच्या हाताला इंजेक्शन लावते आणि हर्षदाने तेजस्विनीला पकडून ठेवलं असतं एकदम घट्ट. आता तेजस्विनी खूप झटापटा करते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. इथे आता परत सीन शिफ्ट होतो.
कान्हा परत बघत असतो, आता गाडीमध्ये चेक करत असतो. तर सखी आता कान्हाला म्हणते, कान्हा तुला कसं कळत नाहीये, मला नाही जायचंय परत घरी. त्यानंतर सखी इकडे तिकडे नजर फिरवते आणि लगेच एक्साइटेड होते आणि कान्हाला म्हणते, आई शपथ, बर्फाचा गोळा. खाली एक स्टॉल लागला असतो आणि काही लोक असतात तिथे. तर ती कान्हाला नेते आणि असा हात पकडते सखी. तर कान्हा म्हणतो, अजिबात नाही हा, बर्फाचा गोळा नको. आता कुठे तुम्ही सर्दी खोकल्यातनं बाहेर आलात आणि आता हा असा रस्त्यावरचा गोळा खाणार आहात का? तर आता सखी कान्हाला म्हणते, अरे रस्त्यावरचा म्हणजे तुझ्या राज्यात काय असा टेट्रा पॅक मध्ये मिळतो का बर्फाचा गोळा? अरे काही गोष्टी रस्त्यावरच खायच्या असतात. सखी कान्हाला आग्रह करते आणि म्हणते, चल ना प्लीज प्लीज. कान्हा म्हणतो, नाही, तुमच्या आईने ढिगभर गोष्टी दिल्या आहेत खाण्यापिण्याच्या, त्याच खाऊयात. सखी आता सिरियस होते आणि कान्हाला म्हणते, तुला गोळा नाही खायचा? कान्हा म्हणतो, नाही खायचा आणि खाऊ पण नाही देणार तुम्हाला. सखी म्हणते, कान्हाला एक पण नाही. तर कान्हा सुद्धा सखीची कॉपी करतो आणि मुद्दामच तिच्याच अशा टोन मध्ये म्हणतो, एक पण नाही. खूपच क्यूट वाटतं. बघा मित्रांनो, ही सखी काय करते. कान्हा सखीला म्हणतो, ज्यूस घेऊन येऊ का? सखी म्हणते, हा जा घेऊन ये. तर कान्हा आता कार मधून सखीसाठी ज्यूस आणत असतो, जो त्यांनी घरूनच आणला असतो सोबत. तर आपली ही मस्तीखोर सखी पटकन तिथून गायब होते. तिला कान्हाला त्रास देण्यात फारच मजा येत असते. तर आता सखी लगेच जाते गोळ्यावाल्याकडे आणि म्हणते, दादा एक रोज फ्लेवरचा गोळा द्या. आता कान्हा वरूनच हे सगळं बघतो. सखी आता खूपच खुश असते. कान्हा आता धावतच सखी जवळ जातो आणि सखी मस्त बर्फाचा गोळा खात असते. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता इंजेक्शन दिल्यामुळे तेजस्विनीला चक्कर येत असते आणि गुंगी येत असते. ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, आता तुला मी इथून तिथे पाठवेल जिथून देवाघरी जाणं सोपं होईल. ही हर्षदा सुद्धा सगळी मजा बघत असते. तर काय होतं, तेजस्विनी आता डायरेक्ट खाली पडते कारण तिला खूपच चक्कर येत असते. तर आता काय होतं, ही मनस्विनी म्हणते, उप्स हर्षदा, समजत नाही का, ताई पडली ना माझी, रुजलेस. आता मुद्दामच मनस्विनी म्हणत असते. खरं तर तिला सुद्धा आनंद झाला असतो तेजस्विनी खाली पडलीये म्हणून. आणि मुद्दामच ही मनस्विनी आता चिडू लागते आणि तेजस्विनीला म्हणते, अगं ताई तुला पडायचंय का, जा जा पड. तेजस्विनीला खूपच आता हेल्पलेस वाटत असतं आणि त्यानंतर तेजस्विनी बेशुद्ध पडते. ही मनस्विनी हर्षदाला त्याचे यूज केलेलं इंजेक्शन आहे ते कचऱ्यात टाकायला सांगते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा बिचारा ज्यूसची बॉटल घेऊन धावतच सखी जवळ जातो आणि म्हणतो, सखी मॅडम काय करताय तुम्ही हे? सखी म्हणते कान्हाला, याला ना आय थिंक आपल्या मराठीकडे आपल्या मराठी भाषेत गोळा खाणं असं म्हणतात. कान्हा म्हणतो सखीला, चेष्टा नकोय आता. कान्हा सिरियस असतो. सखी म्हणते, सुरू कोणी केली? कान्हा म्हणतो, मी केली का सुरू? सखी म्हणते, नाही तर काय, तुला दिसतंय ना कान्हा मी गोळा खातीये तरी विचारतोय, हे काय करताय काय? त्यावर आता कान्हा म्हणतो, बास बास. तर आता परत सखी कान्हाला म्हणते, काय काय चेष्टा बस की गोळा बस? तर आता कान्हा म्हणतो, दोघही बस. कान्हा आता हळूच आवाजात सखीला म्हणतो, खाऊ नका, हे काही व्यवस्थित करत नाही, घाण असतं ते. त्यावर आता सखी म्हणते, बास कान्हा, किती काळजी करतोस? तर आता सखी कान्हासाठी सुद्धा ऑर्डर देते आणि म्हणते, दादा एक काला खट्टा. कान्हा म्हणतो, नाही नाही मला नकोय. आता सखी म्हणते, एक गोष्ट ऐक माझी, फक्त एक. आपण असं छान फिरायला आलोय, आपली गाडी अशी अर्ध्या रस्त्यात बंद पडली आणि मग आपण दोघांनी मिळून एकत्र असं छान गोळा खायचा, हाच देवाचा प्लॅन होता, कळलं का? म्हणून आपण इथे आलो आहोत. तर आता कान्हाला समजतं की सखी काही ऐकणार नाहीये. तो सखीला म्हणतो, तुम्ही ऐकणार नाही आहात ना? सखी म्हणते, अजिबात नाही. त्यानंतर सखी कान्हाला त्याचा कालाखट्टावाला गोळा देते आणि त्यानंतर दोघेही छान पैकी बर्फाचा गोळा एन्जॉय करतात. दोघांची सुद्धा छान मजा मस्ती सुरू असते. सखी आणि कान्हाची ऑन स्क्रीन केमिस्ट्री फारच छान दिसते, खूपच छान. तर हे दोघं जण एन्जॉय करत असतात आणि तिथे दोन माणसं गोळा खात खात सखीकडे बघत असतात. सखीला आता थोडा डाऊट येतो आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा ते मागे बघ ना, ती माणसं बघ ना कशी बघतायत. कान्हा आता मागे वळून बघतो तर ही दोन माणसं प्रिटेंड करतात की त्यांचं लक्षच नाहीये कुठे आणि ते नजर फिरवतात. तर आता कान्हा सखीला थोडा लांब घेऊन येतो. आता सखी कान्हाला म्हणते, अरे कान्हा तू त्यांना काहीच बोलला नाही. तर कान्हा म्हणतो, नजरेने बोललो मी, तेवढं पुरेसं होतं. तर सखी आता कान्हाला म्हणते, मला तर असं वाटलं होतं तू छान असं डिशुम डिशुम करशील, ते कसं फिल्म्स मध्ये हिरो हिरोईनला वाचवतात तसं काहीतरी. कान्हा म्हणतो, अरे ते सगळं फिल्म मध्ये असतं, प्रत्यक्षात तसं काही करायची गरज नसते. आता सखी मुद्दामच म्हणते कान्हाला, अच्छा म्हणजे उद्या जर उठून एका गुंडाने मला किडनॅप केलं किंवा माझी छेड काढली, मला काही केलं, त्रास दिला, तर तू काहीच करणार नाही? कान्हा लगेच म्हणतो, त्याच्या तर, आणि पटकन कान्हा कंट्रोल करतो. मित्रांनो, कदाचित सखी विसरली आहे की विक्कीने तिला किडनॅप केलं होतं सखीला आणि तेव्हा कान्हा आला होता तिला वाचवण्यासाठी आणि त्याला मारलं सुद्धा होतं. असो तर आता काय होतं, प्रेझेंट मध्ये कान्हा सखीला म्हणतो, असं काही बोलू नका हो, असं नाही होणार, तुम्ही गोळ्या खा. त्यावर आता सखी म्हणते, ठीक आहे, आणि जा कान्हा गोळ्यावाल्याला पैसे देऊन ये. बघा मित्रांनो काय होतं, कान्हा जातो आणि पैसे देऊन येतो. तो परत येतो तर सखी तिथे नसते आणि ती दोन माणसं जे सखीला बघत होती ते दोघं सुद्धा नसतात तिथे.
कान्हा आता खूपच घाबरतो आणि लगेच गोळ्यावाल्याला विचारतो, दादा इथे माझ्यासोबत एक मुलगी होती, तुम्ही बघितलं का? तर हा व्यक्ती नाही म्हणतो. त्यानंतर कान्हा तिथे उभे असणारे बाकी लोकांना सुद्धा विचारतो. तर लोक म्हणतात की नाही बघितली. आता सखी अचानक गायब झाली म्हणून कान्हा खूपच घाबरतो. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. तिथे जवळपास या मनस्विनीने तेजस्विनीला आणलं असतं. त्याच ठिकाणी जिथे सखी आणि कान्हा गेले आहेत तिथून जवळच असते ही जागा. या मनस्विनीने तेजस्विनीला व्हीलचेअरवर बसवलं असतं आणि त्या व्हीलचेअरला तिने बांधून ठेवलं असतं. तेजस्विनीचे दोन्ही हात हे व्हीलचेअरला तिने बांधले असतात. तेजस्विनी आता शुद्धीवर येते. ती स्वतःची अवस्था बघते. तर मित्रांनो, या मनस्विनीने आता सेम तेजस्विनी सारखी साडी नेसली असते. तीच साडी असते जी हर्षदाने तेजस्विनीला दिली होती. आणि या मनस्विनीने सेम तेजस्विनी सारखं लुक केलं असतं. तेजस्विनी आता शुद्धीवर येते. ही मनस्विनी तिला हाय असं म्हणते. त्यानंतर तेजस्विनी म्हणते, मी इथे कशी काय? मनस्विनी, तू मला इथे दरीच्या इथे का आणलंस? आणि तेजस्विनी जोरात ओरडू लागते आणि म्हणते, वाचवा मला, वाचवा. त्यावर आता मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, अरे नाही ग ताई, तुझा आवाजच नाही आला, तर अजून ओरड. अगं तुझ्या ओरडण्याने एखादा पक्षी जरी आला ना तरी खूप झालं, ओरड तू. तर परत तेजस्विनी आता ओरडते आणि मदत मागते. स्वतःला ती सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करते. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, ताकद कमी पडतीये, जोर लाव. त्यानंतर ही मनस्विनी व्हीलचेअरवर अशी हात ठेवते आणि म्हणते, मी मदत करू का माझ्या लाडक्या ताईला? करते हा, तशी चांगली आहे मी. आणि बघा मित्रांनो काय होतं, ही मनस्विनी तिचे हात दोरीपर्यंत तर नेते, पण तिथून डायरेक्ट ती तेजस्विनीला झापड मारते आणि म्हणते, हीच अपराख माझ्यावर हात उचलण्यासाठी. आणि ही मनस्विनी परत एक कानाखाली मारते तेजस्विनीच्या आणि म्हणते, हीच अपराख माझं सगळं साम्राज्य स्वतःच्या नावाने करण्यासाठी, हिरावून घेण्यासाठी. ती परत एकदा तेजस्विनीला मारते आणि म्हणते, हीच अपराख माझी भीती वाटेनाशी झाली आहे ना त्यासाठी. त्या मनस्विनीच्या डोळ्यात खुन्नसच असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजस्विनीने कसं बसं मॅनेज करून सखी आणि कान्हाला फोन लावून कळवलंय की तिच्या जीवाला धोका आहे आणि मनस्विनीने तिला बांधून ठेवलंय, तिला किडनॅप केलंय. आणि हे मनस्विनीला कळतं आणि ती तेजस्विनीला म्हणते, तू सखी आणि कान्हाला यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायला नको होतस, आता तुला मरावं लागेल. असं म्हणत ही जी मनस्विनी आहे ती सखी आणि कान्हा समोरच तिच्या बहिणीला दरीत लोटते आणि असं दाखवते की जी दरीत पडली आहे ती मनस्विनी आहे आणि ही स्वतः तेजस्विनी आहे. तर बघूया मित्रांनो, आता त्यानंतर काय होईल. ही मनस्विनी तेजस्विनी सारखीच राहून या घरात वावरेल का? आणि खोटी तेजस्विनी बनून ती सखीच्या सह्या घेऊन सगळी प्रॉपर्टी तिच्या नावाने करेल का? आणि काय ट्विस्ट येणार आहे पुढे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. माझं काही चुकलं, शब्द थोडेफार इकडे तिकडे झाले असतील तर मला माफ करा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.